वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत मुगाच्या डाळीची कचोरी. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. कचोरी बनवण्यासाठी इथं मी 2 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे. 1 वाटी मुगाची डाळ मी 2 तास पाण्यात भिजवून ठेवली होती, ती काढून घेतलेली आहे. मीठ, गरम मसाला, 1 चमचा ओवा, 3 चमचे बेसन पीठ, जिरे, 2 चमचे बडीशेपू, 2 चमचे धने, कस्तुरी मेथीची पावडर अर्धा चमचा, लाल तिखट, तूप व तेल. रेसिपीला सुरू करूया. पहिल्यांदा चाळलेला 2 वाटी मैदा घ्यायचा आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, 1 अर्धा चमचा. 1 चमचा ओवा हातावर असा चोळून घालायचा आहे व साजूक तूप 4 चमचे घालायचं आहे. व सर्व हे मिश्रण व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. तूप घातल्यानं वरचं कवर अगदी खुसखुशीत होतं, त्यासाठी तूप घालायचं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्ट भिजवून घ्यायचं आहे. हे पहा, मैद्यामध्ये ओवा, मीठ व तूप घालून असं हे आता घट्टसर मळून ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी. व आता सारणाची तयारी करून घ्यायची आहे. पहिल्यांदा मी 2 चमचे धने व 2 चमचे बडीशेपू जाडसर वाटून घेणार आहे. नंतर मग बाकीची कृती करायची आहे. हे पहा, अशा पद्धतीनं ही धने व बडीशेपची पूड मी करून घेतलेली आहे जाडसर. आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये ही 2 तास भिजवलेली मुगाची डाळ जाडसर वाटून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीनं हे मुगाची डाळ जाडसरच असं न पाणी घालता वाटून घेतलेले आहे. जास्त पाणी पण घालायचं नाही व अगदी फिरवायचं पण नाही, असं जाडसर असायला पाहिजे. कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहेत. व जिरे तडतडल्यानंतर ह्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. व हे मंद आचेवर खमंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. पीठ आता आपलं लालसर झालेलं आहे. आता ह्यामध्ये वाटलेली मुगाची डाळ घालायची आहे. व छान हे परतून घ्यायचं आहे. मंद आचेवरच हे परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये अर्धा चमचा चवीसाठी मीठ घालायचं आहे. थोडीशी कस्तुरी मेथीची पावडर घालायची आहे व भरड करून घेतलेली धन्याची व बडीशेपची पूड घालायची आहे. थोडासा गरम मसाला
व आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. मी यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे. चवीसाठी थोडीशी साखर टाकायची आहे. व त्यात 1 चमचाभर पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. व झाकण घालून 2 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. 2 मिनटं झालेली आहेत. आपलं सारण वाफले काय ते पाहूया. हे पहा, सारण मस्त वाफलेलं आहे. आता गॅस बंद करून घेऊया व हे सारण खाली उतरून घेऊया. व जरासं थंड झाल्यानंतर ह्याचे गोळे करून घेऊया. व तिकडं पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे, त्याचेसुद्धा गोळे करून घेऊया. हे पहा, असे मैद्याचे व सारणाचे गोळे तयार झालेले आहेत. तर सारणापेक्षा हा मैदा जरा जास्ती घ्यायचा आहे. आता हलक्या हाताने मधी जाडसर ठेवून कडेनं हे लाटून घ्यायचं आहे. ह्याला पीठ तेल वगैरे काही लावायचं नाही. तर मधी जाड ठेवून असं साईडनं हे लाटून घ्यायचं आहे. मग आता यामध्ये हा गोळा घालायचा आहे. असं दुमडून घ्यायचं आहे. व जाडसर अशी ही कचोरी लाटून घ्यायची आहे. मधला भाग जाड ठेवायचा आहे व कडेचा भाग लाटून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं ही कचोरी लाटून घ्यायची आहे. मग आता तेल गरम झाल्यानंतर ही कचोरी तळून घ्यायची आहे. इथं आपलं तेल मंद आचेवर गरम झालेलं आहे. ह्याला गॅस फुल करायचा नाही आहे. तर मंद आचेवरच तेल गरम करून तेलामध्ये सोडायचं आहे व मंद आचेवरच हे छान तळून घ्यायचं आहे. अगदी कडक तेलामध्ये जर तुम्ही कचोरी सोडला तर ती पडदिशी लाल होऊन येते व आतील भाग कच्चा राहतो. त्यामुळं मंद आचेवर तळण्याचं फार गरजेचं आहे. थोडासा उशीर लागतो कचोरी तळण्यासाठी. हे पहा, मस्त छान आपली कचोरी आता इथं फुगलेली आहे. आता ही काढून घेऊया व अशाच पद्धतीनं बाकीच्या पण कचोऱ्या लाटून तळून घेऊया. तर हे बघा, मस्त अशा या मुगाच्या कचोरी इथं आता खाण्यासाठी तयार आहेत. तर ह्या कचोरी तुम्ही घरी नक्की बनवा, खूप छान खमंग लागतात. व हे पहा, एक तुम्हाला कचोरी मी फोडून दाखवतो. हे पहा किती मस्त खुसखुशीत झालेले आहेत. अशा पद्धतीनं ह्या कचोऱ्या तुम्ही घरी बनवा व सर्वांना खायला द्या. तर ह्या कचोरीमध्ये तुम्ही सॉस व बारीक शेव घालून सुद्धा खाऊ शकता.
आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.